राज्य डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. संघटनेच्या सांगली जिल्हा युवा उपाध्यक्ष शैलेंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली आधार वृद्ध नर्सिंग सेवा केंद्र सांगली या संस्थेत वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी अन्नदान करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिनाभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेचे सांगली जिल्हा युवा उपाध्यक्ष शैलेंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी सामाजिक जाणीव ठेवून आश्रमातील वृद्धांना अन्नदान करण्यात आलं. हा कार्यक्रम आधार वृद्ध नर्सिंग सेवा केंद्र सांगली या संस्थेत घेण्यात आलाय. यावेळी डॉक्टर बने यांनी आश्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच तेथील सेवा सुविधा आणि वृद्धांची काळजी कशी घेतली जाते याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत संघटनेचे मनपूर्वक आभार मानलेत. यावेळी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया मुंबईचे सांगली युवक जिल्हाध्यक्ष मितेश मोरे तसेच उपाध्यक्ष शैलेंद्र सकटे यांनी उपस्थित राहून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधलाय. या उपक्रमास युवक जिल्हाध्यक्ष वैद्यकीय कक्ष निखिल तिवडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक किरण काटे, प्रजत साळुंखे, सोहेल संधी, अक्षय पाटील, संकेत झेंडे, ओंकार ढेरे, सुधाकर सपकाळ, आसिफ मोमीन यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार, मी मितेश मोरे, महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष. गेले 2 दिवसापूर्वी 27 तारखेला सिद्धार्थजी भोकरे साहेबांचा वाढदिवस संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसांचे उपक्रम जे आमचे होते ते सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते. बऱ्यापैकी अन्नदानाचा कार्यक्रम, अनाथ आश्रमला भेटवस्तू, तसेच आमचे हर्षद जोशी जे वैद्यकीय कक्षाचे प्रमुख आहे त्यांच्या मार्फत जे ग्रामीण भागामध्ये जे मोतीबिंदूचे ऑपरेशन ही करून दिले आपण मोफतमध्ये. बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आला. आज पत्रकार संघटनेचे आम्ही काम करत असताना सिद्धार्थ भोकरे साहेबांचे आम्हाला एक शिकवण आहे की बाबा, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी जर आपण झगडतोय त्यासोबत समाजाच्या बांधिलकी, एक समाजाच्या कनिष्ठ दर्जापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आपण एक सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. या उद्देशानं आमची संघटना तळागाळापर्यंत पोहोचून जनतेचे न्याय हक्कासाठी आम्ही झगडून त्यांच्या काय मदती लागेल तर आम्ही ते करतच राहतोय. आजचा कार्यक्रम जो अन्नदानाचा आहे याचे संपूर्ण नियोजन जे केलेलं आहे आमचे युवा जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र सकटे यांच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे. तरी आम्ही इथून पुढे आई बाबांचे आमच्या अन्नदानातून जे आशीर्वाद मिळणार आहेत ते आमच्या संघटनेला पोषक आहे आणि ताकद मिळणार आहे आम्हाला. सिद्धार्थ भोकरे साहेबांची या कार्यक्रमातून त्यांना भरपूर आशीर्वाद मिळेल. त्यांचे आयुष्य दीर्घायुष्य मिळू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आणि इथून पुढे आम्ही सामाजिक काम असेच चालू ठेवू.